नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. आय पी एलच्या या सीझनमधली आज पहिली सुपर ओव्हर आली के के आर वर्सेस लखनौच्या मॅचमध्ये. सुपर ओव्हरमध्ये येण्याचं कारण म्हणजे कार्तिक त्यागी लास्टच्या ओव्हरमध्ये 17 रन पाहिजे होते आणि त्यांनी 2 त्याच्यामध्ये नोवर टाकले फ्री, आणि ते पण असे की चेस्ट हाय म्हणजे बाउन्सर नाही, फुल टॉस असते, म्हणजे असे 2 नो बॉल टाकल्यावर कदाचित त्या बॉलरला बॅन करतात, ती ओव्हर टाकली देत नाही, मग दुसऱ्या बॉलरला टाकून टाकली. आणि ॲक्च्युली त्यांनी म्हणजे त्याला हे केलं होतं, पण नंतर काय माहिती काय रूलमध्ये चेंज वगैरे काय होतं की त्याला दिलं मग खाल्लं बॉलिंग टाकायला. कदाचित ते काय होतं त्याला जो दुसरा नो बॉल जो टाकला तो डेंजरस नव्हता, पहिलं जरा होता, ह्याच्यामुळे मला वाटतं त्याला दिली असणार, ती अलाव केली ओव्हर टाकायला. पण त्याच्यानंतर पण त्यांनी एक 4 खाल्ला हिम्मत सिंगकडून, त्याच्यानंतर मग एक सिंगल, त्याच्यानंतर मग विकेट पण गेला. त्याच्यानंतर मग शामी आणि जो प्रिन्स बॉलर होता 3 बॉलात 8 रन पाहिजे होती आणि तो विकेट किपरकडे गेला, मिस झाला. शामी धावला, शामीकडे स्ट्राईक आली, 2 बॉल 7 रन पाहिजे होते. परत शामीने 1 बॉल मिस केला, मग 1 बॉल 7 रन पाहिजे होते. शामीने शेवटच्या बॉलला 6 मारला आणि मॅच टाय झाली. एकतर दोन्ही टीम पण कमालीच्या खराब खेळतात ह्या आय पी एलमध्ये. के के आरसुद्धा आणि लखनौ जायंट्स एकदम खराब खेळ खेळतात आहे, ना बॅटिंग ना बॉलिंग दोन्ही टीमचं चालत आहे. त्याच्यामध्ये पण आज चान्स दिला होता लखनौला के के आरने एवढा चांगला की 155चं टार्गेट, ते पण रिंकू सिंगची मेहरबानी, त्यांनी लास्टच्या ओव्हरमध्ये 4 6 मारले, 4 6, त्याच्यामुळे ती मॅच तर एवढी हे झाली म्हणजे एवढा स्कोर झाला. रिंकूने 83 केले 51 बॉलमध्ये. पण पहिलेचे एवढा स्कोर म्हणजे आजच्या या T20च्यात काहीच नाही, तर का जिंकायला पाहिजे होतं. आज चांगली स्टार्ट पण होती, मार्करम आणि हा लवकर आऊट झाला, मिचेल मार्श पण, रिषभ पंत आणि त्याच्यामध्ये चांगली पार्टनरशिप झालेली, तर जायला पाहिजे होतं. आणि मार्करम काहीतरी 39 का 40 करून आऊट झाला, रिषभ पंत 43वर, आयुष बदोनी 19वर, असं नंतर विकेट त्यांचे स्टे नाही केलं कोणी, आणि 55वर पण ते पण 155च करू शकले. आणि सुपर ओव्हरमध्ये काय डिसिजन घेतात फालतूचे की लखनौ जायंट्सवाले, अरे एवढे मोठे मोठे प्लेयर, एवढे काय काय आहेत, कोच बीच, ज्याचा फॉर्म एवढा खराब आहे, निकोलस पुरण, त्याला पाठवलं ओपनिंगला मार्करम बरोबर. आणि याच्या आधी पण हिस्ट्रीमध्ये सुनील नारायणने त्याला एक सुपर ओव्हर टाकली होती जी पूर्ण मेडन ओव्हर गेलेली, एकही रन नाही करू शकलेला तो, आणि परत त्याला तुम्ही पाठवता. काय बोला, मिचेल मार्शसारखं प्लेअर आहे तुमच्याकडे, रिषभ पण स्वतः आलात ना 1 डाऊन, तो नाही तर त्याने स्वतःच तरी यायचं होतं, पण काय फार त्या पहिल्याच बॉलला बोल्ड झाला निकोलस पुरण. मग प्रेशर तर येणारच ना. मग रिषभ पंत आला, रिषभ पंतने मारला आणि तो सिंगलच मिळाला. मार्करम शॉर्ट ऑनच होतं, मारायचं होतं, मार्करमने मारला स्ट्रेट, तो आला हाफ बॉलमध्ये, त्यांनी कॅच घेतली, बाउंड्रीच्या बाहेर जाणार वाटलं, त्यांनी जसं पुढे टाकला, रिंकू सिंग होता, रिंकू सिंगने आज 4 कॅच पकडल्या आणि ही एक सुपर ओव्हरची कॅच, म्हणजे 5 कॅच पकडल्या आणि 83 रन्स. मग काय 2 रन करायचे होते के केला. रिंकू सिंगने पहिल्याच बॉलला चौका मारला, टाटा बाय बाय फिनिश. आज रिंकू सिंग जबरदस्त, 5 कॅच 83 रन्स. मोहसिन खान LSGचा बॉलर, त्याने आज 5 विकेट घेतले 23 रन देऊन, पण बिचाऱ्याची टीम हरली. तर काय खतरनाकच क्रिकेटिंग गेम आहे असा. दुपारची मॅच झाली चेन्नई वर्सेस GT. चेन्नईची पण टीम पण ह्यांच्यासारखीच आहे सध्या, चेन्नई, मुंबई, LSG आणि या एकसारख्या टीम आहेत के के आर वगैरे, म्हणजे सध्या ह्या सीझनला तरी. आता चेन्नई बिचारी रडत कडत ऋतुराज गायकवाडमुळे काहीतरी 158 करू शकले. GTने 2 विकेटवरच केले. साई सुदर्शन 89 केले. शुभमन गिल काहीतरी 30 करून आऊट झाला. इझी जिंकले, GTला इझी विन मिळाली.
बॉलिंग चांगली टाकते त्याला पण. सॉरी. तर इझी विन होती. चेन्नईचे हा जेव्हा काय त्याचं नाव संजू सॅमसन चालतो तेव्हाच टीम स्कोर करते. संजू सॅमसन गेला आज लवकर, कोण नाही दुसरं चाललं. शिवम दुबे पूर्ण ह्या IPLमध्ये खराब फॉर्म आहे. ब्रेव्हिसचा फॉर्म खराब आहे, रन्स नाही होते त्यांच्याकडून. ह्याचा पण फॉर्म खराबच होता. पण गायकवाड आज कुठे खेळला, 67 रन केले. सरफराज त्याचे तर थोडेफार कॉन्ट्रीब्यूट करत होता, पण तो पण आजचा एवढा काही चांगला खेळू शकला नाही. तर त्याच्यामुळे स्ट्रगल करतात आहे खूप. आयुष म्हात्रे त्यांचा इंजुर्ड आहे, नाही तर तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. तो एकटाच प्लेअर चेन्नईचा चांगला दिसत होता. बॉलिंगमध्ये कंबोज आहे त्यांचा हायेस्ट विकेट टेकर आहे, पर्पल कॅप. पण काय फायदा, टीम हरते पण तो बॉलिंग ठीकठाक म्हणजे बऱ्या विकेट टाकते अशी आहे. GT कडून काय ठीक आहे, स्कोर आहे तर म्हणजे बॉलिंग चांगली टाकली. राशिद खान रबाडा मॅन ऑफ द मॅच होता, त्याने 3 विकेट घेतले. सिराज वगैरे बॉलिंग चांगली टाकतात आहे तशी GTची. तर एवढी काही मजा न आली त्यांच्या मॅचला. ही आत्ताची पण माझी बोरिंग होती. शेवटी जरा येऊन इंटरेस्टिंग झाली, सुपर ओव्हरमध्ये गेली त्याच्यामुळे. पण मोहम्मद शामीने 6 मारला म्हणून. आणि पहिलं जेव्हा लास्ट ओव्हरच्या आधी मॅच असं वाटत होतं की LSG जिंकेल. स्कोर ह्या लोकांचा किती होता, 123 वगैरे काहीतरी होता. आणि त्या 4 6 आणि वाटतं 1 4 किंवा काही सिंगल वगैरे असे. आणि असं करून लास्टच्या ओव्हरला काहीतरी 25-30 रन आले. तेव्हा कुठे एवढा स्कोर झाला, नाहीतर एवढा स्कोर पण होत होता. LSGनी स्वतःला हरवण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्याचंच फळ मिळालेलं त्यांना. आणि शेवटी हरलेच, कारण स्कोर पण त्यांचा एवढा करून टाकला. लास्टची ओव्हर दिग्विजयला दिली, ऋषभ पंतची कॅप्टनशिप. त्यांनी रन्स 4 6 आले. पहिले एक बॉल डॉट टाकला, नंतर दुसरा बॉलला सिंगल येऊ शकला होता पण तो धावला नाही. आणि मग तिसरा, चौथा, 5वा, 6वा एक वाईट पण टाकला होता. असं त्यांनी मग 4 सलग 6 मारले. आणि शेवटच्या बॉलला 4 काय सिंगल 2 रन गेले वगैरे असं काहीतरी झालं. तर एवढा स्कोर झाला. मग बॅटिंगला पण 6 ओव्हरला 37च रन्स करू शकले. आजकालच्या पॉवर प्लेमध्ये एवढे निदान स्कोर कमी होता तर 50-55 तरी करायचे, पण ते पण नाही जमलं तेव्हा. तरीसुद्धा एवढं बॅटिंग लाईनअप एवढी होती की चेज आरामात करायला पाहिजे होतं, पण नाही करू शकले. LSGवाले स्वतःवर प्रेशर टाकत गेले. KKR पण काय हरायचा चान्स त्यांनी पण ठरवलेला हरायचं, कारण शेवटच्या ओव्हरला 17 रन्स पाहिजे होते. ते 17 म्हणजे तरी बऱ्यापैकी ठीकठाक रन्स होते. कार्तिक त्यागी इतकी पूर्ण सीझनला चांगली बॉलिंग टाकतो टेप करून, पण आज माझ्या प्रेशरमध्ये आला, उलटॉस टाकले, 4 वगैरे खाल्ला, पण नशीब आऊट केलं त्याने. सुनील नरेन बॉलर हिस्ट्रीचं म्हणजे 2020 हिस्ट्रीचा ग्रेट बॉलर आहे तो. तर त्यांनी मस्त बोल्डच केलं पहिल्या बॉलला. पुरणचं कॉन्फिडन्सच नाही शॉट खेळायला, तर बॉल हळू टाकला त्यांनी. हा शॉट आधीच खेळून गेला आणि बॉल पडला, टर्न झाला, लेग ऑफ स्टंपच उडाला. निदान स्ट्राईक तरी माक्रमने घ्यायची होती, त्याला स्ट्राईक पण त्याला दिली पहिली. असे खराब डिसिजन घेतात नाही की हसायला येतं. एवढे इंटरनॅशनल प्लेयर, इंटरनॅशनल कोचेस, एवढं क्रिकेट खेळलेले असे डिसिजन घेतात म्हणजे कमाल आहे. असो मित्रांनो, जाऊ दे. उद्याच्या मॅचबद्दल आपण चर्चा करू, काय होते बघूया. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि स्वतःची काळजी घ्या आणि जिथे असाल तिथे सेफ राहा. बाय बाय.